इथे प्रथम आपल्याला चकलीची भाजणी करायची आहे। त्यासाठी मी इथे पाव वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। डाळी मी धुवून घेतलेल्या आहेत आणि सुकवून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर आता आपण काय करायचे, पहिले चणा डाळ भाजून घ्यायची, एकदम खरपूस भाजून घ्यायची आहे गॅसवर। हे बघा एकदम खरपूस भाजली गेली आहे। आणि आता त्या डाळीमध्येच आपल्याला उडदाची डाळ घालायला लागेल। ती व्यवस्थित ढवून घ्यायची आहे। अशी व्यवस्थित ढवून झाल्याच्या नंतर हे बघा असं एकदम खरपूस व्हायला पाहिजे, वास यायला पाहिजे आणि हे सगळं प्रोसिजर मंद आचेवर करायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण आता 6 चमचे मी इथे धणे टाकलेले आहे आणि व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। आणि आता हे मिश्रण आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे। त्यामुळे मी एका भांड्यामध्ये मी आता काढून घेत आहे। हे बघा आणि आता थंड व्हायला द्यायचं आहे। आता ज्या तव्यावर आपण डाळी भाजून घेतल्या त्याच तव्यावर 1 कप मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि आता ते व्यवस्थित परतून घ्यायचे। अगदी 2 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं मंद आचेवर। तांदळाचं पीठ हे व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे। भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। त्यामध्ये 1 चमचा मी ओवा टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे, 2 छोटे चमचे मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे। आपल्याला हे मिश्रण बनवून ठेवायचं आहे, म्हणजे ज्या वेळेला आपल्या चकल्या करायच्या असतील तेव्हा ते करायच्या। चिमूटभर हिंग टाकलेला आहे। त्यानंतर मी 1 चमचा इथे मीठ टाकलेलं आहे। मिश्रण आता व्यवस्थित ढवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता हे बाजूला ठेवायचं आहे। या मिश्रणामध्ये तुम्ही सफेद तीळ सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर आता आपण जे डाळीचं मिश्रण केलेलं होतं ते आता मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। हे मिश्रण मी आता मिक्सरमध्ये टाकत आहे आणि व्यवस्थित आता बारीक करून घ्यायला लागेल। व्यवस्थित बारीक झालेलं आहे, चमच्याने बघायचं। जर जाड दाणे असतील तर परत मिक्सरला लावून आपण ते एकदम बारीक पीठ करून घ्यायचं आहे। आता जे मिक्सरमधून आपण जे पीठ तयार करून घेतलेले आहे ते त्यामध्ये घालायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे। 1 चमचा जिरे पावडर घालायचं आहे आणि ते मिक्स करून हे मिश्रण आपण डब्यामध्ये घालून ठेवू शकतो। ज्या वेळेला आपल्याला चकल्या बनवायच्या असतील त्यावेळेला हे मिश्रण आपण डायरेक्ट वापरू शकतो। आता मला इथे चकल्या करून घ्यायच्या आहे। हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं होतं आणि इतर डाळी मिळून 2 कप भाजणी तयार झालेली आहे। चकल्या करायला घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी कढईमध्ये 1 कप पाणी गरम करायला ठेवलं आहे, उकळायचं आहे पाणी। ते पाणी उकळल्यानंतर जवळजवळ उकळायला आल्याच्या नंतर इथे मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे। फक्त अर्धा चमचाच तेल घालायचं आहे, जास्त घालायचं नाही आहे, नाहीतर चकल्या तुटतात। आणि आता पाणी व्यवस्थित बॉईल झाल्यानंतर 1 कप भाजणी आहे ती घालायची आहे आणि डायरेक्ट ढवून घ्यायचं आहे। यामध्ये आता काही घालायची गरज नाही, कारण आपण जे पीठ बनवलं आहे, जी चकलीची भाजणी बनवली आहे त्यामध्ये सगळं आपण घातलेलं आहे, मीठ मसाला वगैरे। त्यामुळे यामध्ये काहीच घालायचं नाही आहे। असं व्यवस्थित एकजीव करून जाईल। गॅस बंद करून टाकायचा आहे, त्याच्यानंतर एकजीव करायचं आहे। आपण हे पीठ आहे ना 7 ते 8 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे। 7 ते 8 मिनिटं झाकेपर्यंत आपण चकलीच्या सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे, बाजूला ठेवायचं आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर पीठ आपल्याला मळायला लागेल। कोमट पाणी घ्यायचं आहे। हे बघा असं झालं, एकदम घट्टसर झालेलं आहे आणि थोडंसं असं हाताने पाणी मारून मारून आपल्याला पिठाचा गोळा बनवायचा आहे। पिठाचा गोळा एकदम मऊ बनवायचा नाही आहे, थोडंसं घट्टसरच हवा, त्याच्या चकल्या पडायला हव्या, नाहीतर त्या चकल्या नरम पडतात। त्यामुळे बघा जरासं घट्टसर असं दाखवल्याप्रमाणेच एक गोळा करून घ्यायचा आहे आणि तो गोळा हाताने त्याचा राऊंड करायचा आहे आणि चकलीच्या सोऱ्यामध्ये घालून आपल्याला चकल्या गाळून घ्यायच्या आहेत। पिठाचं टेक्स्चर बघा कसं झालेलं, घट्टसर आहे। आता हे बघा हाताने असा गोळा करायचा, पूर्ण गोळा आहे चकलीच्या सोऱ्यामध्ये जाणार। एका कपामध्ये जवळजवळ 8 ते 9 चकल्या होतात। जर मोठ्या आकाराच्या जर चकल्या केल्या तर 8 चकल्या होतात। इथे मी 2 कप चकलीची भाजणी घेतलेली आहे, त्यामुळे जवळजवळ 16 ते 17 चकल्या होणार आहेत। हे बघा मी व्यवस्थित मिश्रण घातलेलं आहे चकलीच्या सोऱ्यामध्ये आणि आता व्यवस्थित त्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि चकल्या गाळून ठेवायच्या आहेत। एकीकडे आपल्याला तेल तापवायला ठेवायला लागेल, त्यामुळे मी तिथे तेल तापत ठेवलेलं आहे। ह्या चकल्या बघा अशा व्यवस्थित गाळून घ्यायच्या आहेत, जशा जमतील तशा छोट्या मोठ्या आकारात कशाही तुम्ही गाळून घेऊ शकता। मी इथे तुम्हाला समजण्यासाठी 1 कपाचं प्रमाण दाखवत आहे। तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तुम्ही पेल्यांचं प्रमाण वाढवू शकता आणि त्याप्रमाणे चकल्या करू शकता।
एकीकडे तेल तापत ठेवलेले आहेत, त्यामुळे चकल्या जेवढ्या कढईमध्ये मावतील तेवढ्याच भरायच्या आहेत, जास्त टाकायच्या नाही आहेत। इथे जवळजवळ 3च चकल्या मावल्या गेल्या आहेत, त्यामुळे जास्त आपल्याला चकल्या टाकायच्या नाही आहेत। आणि आता काय करायचं, हा जो चकलीवर जो फेस आहे तो पूर्णपणे जायला पाहिजे, म्हणजे आपली चकली तयार झाली। 3 ते 4 वेळा तरी आपल्याला आलटून पालटून ह्या चकल्या भाजायला लागतील। ह्या चकल्या जर अशाच पद्धतीने केल्या तर एकदम कुरकुरीत होतात, स्वादिष्ट होतात। ज्याप्रमाणे आपण भाजणी करून चकल्या करतो त्याचप्रमाणे होतात आणि सोपी पद्धत आहे। ज्या वेळेला चकल्या आपण पहिल्यांदा तेलात सोडतो तेव्हा त्याची आच मोठी ठेवायची असते आणि चकल्या पलटल्यानंतर मध्यम आचेवर चकल्या एकदम खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। जवळजवळ 3 ते 4 वेळा अशा पलटून चकल्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत आणि चकल्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरायच्या आहेत। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल असेल आणि चकल्या अचानकपणे करायच्या असतील तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच करा। आणि जर जास्तीच्या चकल्या हव्या असतील तर मी जे पेल्याचं प्रमाण दिलेलं आहे किंवा जे वाटीचं प्रमाण दिलेलं आहे ते दुप्पट तिप्पट या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊन जास्तीच्या चकल्या करू शकता। दिवाळी स्पेशल चकलीची रेसिपी आणि भाजणीच्या झटपट चकल्यांची जर रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।